बारामतीमध्ये एक निनावी पत्र सध्या व्हायरल होते। बारामतीकरांची भूमिका या नावानं हे पत्र सध्या सोशल मीडियावर शेअर केलं जाते। बारामतीकरांच्या नावानं हे पत्र असलं तरी अजित पवार यांच्यावर टीका करणार आहे। तसंच पत्राच्या शेवटी वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा स्पष्ट उल्लेख आहे। या पत्राविषयी राजेंद्र पवार यांच्याशी जेव्हा आम्ही बातचीत केली तेव्हा लोकांना दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा ते पत्रातून व्यक्त होतात असं म्हणत त्यांनी पत्राचं समर्थन केले। या निनावी पत्राबद्दल राजेंद्र पवार यांच्याशी बातचीत केली आहे माझ्या सहकाऱ्यांनी। बारामतीकरांची भूमिका या निनावी पत्रानं खळबळ उडाली आहे। यामध्ये अनेक आरोप केले गेलेले आहेत। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आहेत। दादा, हे जे पत्र आहे ते तुम्ही वाचलं आहे का? आणि याच्यामध्ये आपल्या संदर्भात देखील अनेक जे आहेत ते वक्तव्य करण्यात आले आहेत। कोणीतरी मला व्हॉट्सअपवर पाठवलं होतं आणि ते मी वाचलंय। कसं बघता या पत्राकडे? नेमकं त्याच्यामधला उल्लेख हे बघून काय वाटतं? बऱ्याच वेळा कसं असतं की काही वेळा लोकांना जेव्हा दडपशाही झाली अशी वाटतं तेव्हा लोक निनावी पत्राकडे वळतात असं मला वाटतं। आणि काही बारामतीकरांना तो एक आत्म खतखतलेला भाव असेल तो कदाचित त्यांनी त्या व्यक्तीने व्यक्त केला असावा। जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा देखील उल्लेख आहे, तुम्हाला राजकारणात यायचं होतं परंतु ते बाजूला ठेवलं गेलं आणि अजितदादांना आणलं गेलं, याच्याबद्दल काय सांगा? सतत कसं आम्ही दोघंही भाऊ एका वयाचे आहेत, 1 वर्षाचं अंतर आहे। आणि अजितदादा मला वाटतं 87च्या पुढे राजकारणात यायला लागले आणि सतत ते पुढं जायला लागले। आणि त्यावेळी मी पवारसाहेबांचा पुतण्या होतो आणि त्यामुळे कदाचित लोकांना असं वाटलं असेल की बाबा मला पण त्यात इंटरेस्ट आहे। जर मी तसाच राहिलो असतो, कारण मी शेती करत होतो, परदेशातून आल्यानंतर शेती करत होतो, तर राजकारणात जर मी सतत राहिलो असतो तर मला माहीत नाही की माझ्या शेतीकडे व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं असतं। आणि मी सामाजिक कामं करत राहिलो आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी शेती उत्तम करू शकलो। त्यानंतर माझं जे आर्थिक स्थिरीकरण आहे ते मी शेतीतनं व्यवसायातनं आणि व्यवसायानंतर वाढवत बारामती ॲग्रो जेव्हा मी पाहायला लागलो व्यवसायातनं वाढवत गेल्यामुळे मला वाटतं जो उद्योगधंद्याचं जो बेस आहे आणि रोहितदादा जेव्हा 21व्या वर्षी आले मला मदत करायला आणि त्यांना जो बेस मला देता आला तो मला वाटतं चांगली ती गोष्ट झालेली होते। राजेंद्र पवार यांनी सांगितलं की ज्यावेळेस लोकांची खतखत निर्माण होते लोकांच्या मनात त्यावेळेस अशा प्रकारे निनावे पत्र दिले जातात। तर हे होते राजेंद्र पवार ज्यांनी आपली भूमिका जी आहे ते एबीपी माझाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलेली आहे। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।